आई मला माहिती की तू आजही सत्यजित दादावर खूप जास्त प्रेम करतेस. सत्यजित दादा दाखवत नसला तरी तो हळव्या मनाचा आहे आणि हे माझ्यापेक्षा जास्त तुला चांगलं माहिती आहे. आई दादासाठी तू सोडून या जगात कोणीच महत्वाचं नाहीये, अगदी मंजिरी वहिनी सुद्धा. आई नको ग, बोल त्याच्याशी. अगं तो तुटत चाललाय आतून. आई दूध आणलंय, पिऊन घ्या. मला भूक नाहीये. आई कालपासून भूक नाहीये तुम्हाला? आई प्लीज, अहो कालपासून तुम्ही काहीच खाल्लेलं नाहीये. मला खरंच भूक नाहीये मंजिरी. ते काही नाही, मी तुमचं काही एक ऐकून घेणार नाही. आई प्यावं लागेल तुम्हाला हे दूध. घ्या घ्या पटकन. अहो घ्या ना प्लीज. खुश. चला यांना भेटून घ्या तुम्ही. हे बघ मंजिरी, तू. आई प्लीज चला 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 तुम्ही. अगं मी आले ना तुम्हाला न्यायला. चला. बोल. भाऊजी, तब्येत काय म्हणते तुमची? ठीक आहे. तू सांग, तू कशासाठी फोन केला होतास? मी एसीपी जोगदंडेंना भेटून आलो. मग त्यांनी असं सांगितलंय की दादाला जर जेरीस आणायचं असेल तर त्याच्या बायकोने तोंड उघडणं गरजेचं आहे, कारण त्याच्या सगळ्या गुन्ह्यांची प्रत्यक्षदर्शी अशी तीच एकमेव साक्षीदार आहे. हो, आहे खरी. म्हणजे तिने जर दादाच्या विरोधात साक्ष दिली तरच आपल्याला ती मर्डर केस रिओपन करता येईल. तर मी आता अशासाठी फोन केला होता की तुम्हाला काही कल्पना आहे का की ती कुठे आहे सध्या? त्याचं टेन्शन तू नको घेऊस. दादाची बायको सध्या कुठे आहे हे फक्त मला माहिती आहे. मी बोलतो त्यांच्याशी. हे करूया आपण, हे नक्की करूया. थँक्स सुहास. माय प्लेजर. आपण काळजी घ्या. बाय. बाय. अहो अहो कुठे चाललात तुम्ही? तुम्हाला लागलंय म्हणून विचारते. प्लीज हे बघा, बाहेर नका जाऊ. हे बघ, मला काहीही झालेलं नाहीये. मी धडधाकट आहे. मी अनघाकडे जातो एका महत्वाच्या कामासाठी. अहो पण तुला आणि आईला वाटतं तसं काही नाही, कारण बाकीच्यांनी मर्यादा सोडली असली तरी मी अजून मर्यादा सोडलेली नाही. मंजुषाताई अनघाकडे आहेत. आता मला थोड्या वेळापूर्वी सुहासचा फोन आला होता. तो एसीपी जोगदंडेंना भेटला आणि त्यांच्या बोलण्यात तथ्य आहे. दादाचं ते जुनं प्रकरण जर आपण उकरून काढलं आणि यावेळी जर मंजुषाताईंनी त्याच्या विरुद्ध कोर्टात साक्ष दिली तर आत्ताही दादाला अटक होऊ शकते आणि आता प्रियाला सोडवण्याचा तो एकमेव मार्ग आहे. त्यासाठी मला मंजुषाताईंना जाऊन भेटावं लागेल. मला बोलावं लागेल त्यांच्याशी. सत्या, सांभाळ जा आणि सांभाळून ये.
अरे अजून किती मनाला लावून घेणार आहेस हे सगळं? तू तुझ्या परीनं शोधतोयस ना प्रियाला. अगं पण माऊ, प्रियाच्या या आत्ताच्या अवस्थेला मीच कारणीभूत ठरलो ना. म्हणजे काही नाही, मला आता कळलंय चूक माझीच झाली. मी त्यावेळेला ना भाऊजींचं ऐकायला हवं होतं माऊ. म्हणजे ना आमच्यावर ही परिस्थिती आलीच नसती. म्हणजे भाऊजी मला सांगत होते परोपरीने, तू प्रियाला घेऊन कुठेतरी बाहेर जा, कुठेतरी बाहेर जा. मी शहाणपणा केला आणि भाऊजींचं ऐकलं नाही आणि थांबलो. प्रियाच्या या आत्ताच्या अवस्थेला मीच कारणीभूत आहे माऊ. अरे काय म्हणतोयस तू? तुला काय स्वप्न पडलं होतं का असं काही घडणार आहे म्हणून? आणि जे काही झालं ते तू मुद्दामून नाही ना केलंयस. जे काही तू केलंयस ते चांगल्याच मनानं केलंस. नाही ग माऊ, नाही. ही केवळ आपण आपल्या मनाची घातलेली समजूत आहे. याच्यामुळे सत्य बदलत नसतं. सत्य? कसलं सत्य? भविष्यात काय घडणार आहे जर का कळलं असतं ना तर सगळं सोपं झालं असतं. कसली टेन्शन्स, विवंचना काहीही उरल्या नसत्या. परिस्थिती पुढे हतबल असतो आपण, पण प्रयत्न केले पाहिजे. आणि प्रियाला शोधायचे प्रयत्न तू करतोयस ना, मग झालं तर. अरे तो दादा का कोण आहे ना, तो प्रियाचं काहीही वाईट करू शकणार नाही. सो आज मला खात्री आहे प्रिया आपल्याला नक्की सापडेल. गुड मॉर्निंग. हे काय आहे? राहू दे, मी जरा मंजुषाताईंना भेटून येतो. मी तुला एक प्रश्न विचारला की हे काय आहे? दादा होळकरच्या घरात घुसलो होतो. त्याच्या कुठल्या तरी माणसानं मागून डोक्यात फटका मारला आणि त्या लोकांनी मला रस्त्याच्या मधोमध सोडून दिलं मरायला. पण माझ्या नशिबानं आणि माझ्या सो कॉल्ड बायकोच्या प्रयत्नानं मी वाचलो. हे असं सगळं झालंय आणि तुला असं वाटतंय की काही विशेष झालं नाही? अनघा, गप्प बस. अनघा, सॉरी. क्षणभर भीती वाटली. विचार कर. मी आहे. मंजुषाताई, सत्यजित दादा, दादा होळकरची कृपा आहे. बोलायचं होतं तुमच्याशी त्याच्याबद्दल. त्यांच्याबद्दल काय? मंजुषाताई, तुम्हाला माहिती आहे की प्रियाला दादानं किडनॅप केलंय. इनफॅक्ट सध्या तो त्याला हवं तसं आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याशी खेळतोय. आणि आय एम सॉरी टू से, पण या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहात.
मी हो, कारण मागच्या वेळी आपण जवळजवळ दादाच्या गळ्यात फास अडकवला होता. तुम्ही ऐन वेळेला माघार घेतलीत. पण अजूनही वेळ गेलेली नाहीये. तुम्ही आत्ताही जर कोर्टात साक्ष द्यायला तयार झालात तर आताही आपण दादाला कायमचं जेलमध्ये टाकू शकतो. सत्यजित दादा, पण मी तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आहे तुमच्या बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोलीस आहेत आपल्या बरोबर. तुम्हाला या घराच्या बाहेर पाऊल ठेवायची सुद्धा गरज नाही लागणार. इथे येऊन तुमचं स्टेटमेंट घेतलं जाईल. मी तुमचा होकार समजू? नाही, नको, नाही सत्यजित दादा, मला नाही बोलता येणार. मी कोणालाच काहीच सांगू शकणार नाही. मी नाही करू शकणार हे सगळं. प्लीज तुम्ही अहो, मला. तुम्ही समजून का घेत नाही आहात? तुमच्या साक्षीवर एका व्यक्तीचं आयुष्य अवलंबून आहे. प्रिया त्या हरामखोराच्या तावडीत आहे. त्यानं तिची काय अवस्था केली असेल याची कल्पना येते ना तुम्हाला? अहो, इतकी वर्ष काढलीच ना त्याच्या बरोबर. म्हणूनच सांगतेय मी सत्यजित दादा, नको. तुम्ही हव्या तर जीव घ्या माझा, मारून टाका मला, पण मला हे सगळं जमणार नाही. मला नाही जमणार हे सगळं, नाही जमणार. तुमचा जीव सत्यजित, मला ना या बाईची मेंटॅलिटीच कळत नाही. अरे भीती भीती म्हणजे किती भीती. तो दादा होळकर काय इथे येऊन खाणार आहे का यांना? आहोत ना आपण सगळे पोलीस आहेत. त्यांना हे कळत नाहीये की यांच्या साक्षीवर प्रियाचं अख्खं आयुष्य अवलंबून आहे. अगं फक्त कोर्टात जाऊन बोलायचंय बस. नाही, यांना ऑप्शन देऊन चालणार नाही. यांना बोलावंच लागेल. मी बोलतो. सत्यजित, काय? जरा शांत हो. अरे काय शांत हो? कारण तू चिडचिड केल्याने काहीही होणार नाही. त्यांना वेळ द्यायला हवा जरा. गेल्या काही वर्षात त्या बाईनी काय काय भोगलंय याची तू फक्त कल्पना करू शकतोस, पण मी ते समजू शकते. हा फरक आहे. आजही रात्री अपरात्री ओरडत जाग्या होतात त्या. जरासं कुठे खट्ट झालं ना तरी काळजाचा ठोका चुकतो त्यांच्या. कसं आहे ना, एखाद्याचं मन, त्याचं शरीर, त्याचा स्वाभिमान या सगळ्याचा चेंदामेंदा करून पार अगदी चोथा करून जे उरतं ना ते ही बाई आहे. त्यामुळे सहजासहजी काहीच होणार नाही. मग आता मी काय करू? मी बोलून बघते त्यांच्याशी, त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करते. अशी हसते, अशी हसते तू, अशी हसते गुंडी 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 गुंडी, अशी गुंडी 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 गुंडी, अशी गडगड गडगड असते. ओलू आजी हसते तू ना. आजोबांशी खेळते तू, खेळते 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 आजोबांशी. अंजली, खरं तर मी इथे येणारच नव्हतो. म्हणजे तसं ठरवलं होतं मी. कारण इथे येऊन मुधोळकरांकडून अपमान करून घेण्यापेक्षा तुम्हा दोघांनाही तिथेच भरून घेतलेलं जास्त बरं नाही का? काय राहवलं नाही, राहवलं नाही म्हणून आलो. मग तिलाही भेटायचं होतं, तुलाही भेटायचं होतं. बाबा, आता तुम्ही सुद्धा इतर लोकांसारखं त्यांच्यावर आरोप करणार आहात का? मला तरी नाही वाटत की त्यांनी तुमचा कधी अपमान केला असेल. आता मला मान्य आहे की शब्दाने शब्द वाढत जातात. मग काहीतरी चुकून ते बोलले असतील तुम्हाला, पण जाणून बुजून कधीही ते तुमच्याशी तोडून नाही वागले.
त्या दिवशी सुद्धा ते म्हणाले नाही का की तुमची मुलगी तुमची नात दोघी या घरात राहतात, तेव्हा तुम्ही कधी इथे येऊ जाऊ शकता. मग हा, आता आमच्या दोघांमध्ये जे काही आहे ते माझ्याशी कसंही वागत असेल, भले मग ते चुकीचं का असे ना, पण तो आमच्या नवरा बायकोचा प्रश्न आहे. प्लीज बाबा, प्लीज तुम्ही यात नका पडू. आता काय बोलणार ना मी, आता काय बोलणार. पण एक सांगतो का, मला तुझी काळजी वाटते ना, काळजी वाटते म्हणून तर बोलतो. आता पिल्लूच्या जन्मापासून जे काही चाललंय ना, फार भयंकर आहे. बघ ना, साधं तिचं बारसं सुद्धा होऊ शकलेलं नाही अजून. हो, पण आता घरात काय परिस्थिती आहे तुम्ही बघताय ना बाबा. बघतोय ना, सगळं बघतोय, सगळं बघतोय, म्हणूनच तर बोलतो ना मी हे. बघ माझं ऐक, काही दिवस तुम्ही दोघंही माझ्या घरी राहिले, बरं वाटेल, खरंच बरं वाटेल. आणि मला सुद्धा पिल्लूशी खेळता येईल आणि पिल्लूला आजोबांशी. मला ना खरंच तुमची गंमत वाटते. तुम्हाला माहितीये की मी यांना सोडून कुठे नाही येणार. काय करणार, माझीच मुलगी आहेस ना तू, माझ्यासारखीच हट्टी. पिल्लू ऐकते हा. ऐकू दे, ऐकू दे, ऐकू दे. आणि तिला सुद्धा कळू दे की तिची आई तिच्या आजोबांशी कशी काय वागते ती. आणि तिने ऐकलंय मी तुमच्याच सारखी आहे, हट्टी. आई, पृथ्वीराज काका आलेत का? हो, बाहेर त्यांची गाडी बघितली. बरं आई, दादा घरात नाहीये ना? नाही. काय आहे ना, तुझ्या दादाने जरी लाज शरम सोडली असली तरी बाकीच्यांनी नाही सोडलेली. तो घरात नाहीये याची खात्री करूनच ते आले असणार. रोज रोज तोंडावर अपमान सहन करून घ्यायला कोणाला आवडेल. आई, खरं तेच बोलतीये. सॉरी आई, लहान तोंडी मोठा घास घेतोय. आई, तुला नाही असं वाटत की ही वेळ सत्यजित दादाच्या विरुद्ध नाही तर त्याच्या बाजूने उभं राहायची आहे? अगं, आपल्या घरातली एक व्यक्ती मिसिंग आहे, तिला शोधण्यासाठी दादा जंग पछाडतोय. जे काम आपल्याला सगळ्यांना मिळून करायला हवं ते काम तो एकटा करतोय, स्वतःचा जीव धोक्यात घालून. त्याच्या चुकांबद्दल जितक्या पोट तिडकीने बोललं जातं ना, त्याच्या 50% सुद्धा त्याच्या प्रयत्नांबद्दल कोणी बोलत नाहीये इथे. सॉरी आई, मी सुरुवातीलाच म्हणालो होतो की मी लहान तोंडी मोठा घास घेतोय. तर तोच घेऊन नाही, हे शिकवलंय ना मी लहानपणी, विसरला? नाही, बरं झालं तूच लहानपणाची आठवण करून दिलीस. लहानपणाची गोष्टच वेगळी होती आई. अगं, दादाला कधी भरवल्याशिवाय तू स्वतः कधी जेवली नाहीस. त्याच्या डोक्यावरनं हात फिरवल्याशिवाय, त्याच्या कपाळाचा मुका घेतल्याशिवाय स्वतः कधी झोपली नाहीस. त्याला कधी लागलं दुखलं तर स्वतःच्या डोळ्याचे अश्रू कधी आवरू शकली नाहीस. लहानपणीच हरवून गेलंय. त्या गोष्टी मी एकट्या नाही विसरलोय. ज्या व्यक्तीने आम्हाला या गोष्टी शिकवल्या आहेत ना, याच व्यक्तीला त्या गोष्टींचा विसर पडला. गौरांग, सत्यजित आणि माझ्यामधले हे वाद आमच्यातच राहू दे. तू त्यामध्ये पडायचा प्रयत्न करू नकोस. मला ते आवडणार नाही. वाद? अगं, आई आणि मुलामध्ये कसला वाद? एक सांगू आई, आईचा शब्द हा शेवटचा शब्द असतो हे मला दादाने शिकवलंय.